1 ऑगस्ट म्हणजे काय, तर भारताच्या अद्वितीय सुपुत्रांपैकी एक असलेले लोकमान्य टिळक यांचा खरं तर आज मृत्यू झालेला 1 ऑगस्टला, आणि म्हणूनच समोर आलो आहोत आम्ही तेजस व्हॉइसच्या माध्यमातून. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या घोषणेने त्यावेळी संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची चळवळ उभी तर राहिलीच, पण ती पेटवली सुद्धा. आणि त्याचं जनकच लोकमान्य टिळक म्हणजेच भारताच्या असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. आता तुम्ही म्हणाल की नक्की आम्ही काय सांगू इच्छितो, कारण आम्हाला देखील माहिती आहे की लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा 1 ऑगस्टला झालेला. अगदी बरोबर आहे. आम्ही जे तेजस व्हॉइसच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सांगू इच्छितो, जेव्हा लोकमान्य टिळकांचं महापरिनिर्वाण झालं असं आपण म्हणू शकतो, कारण लोकमान्य टिळकांचं जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा महाराष्ट्रातले किंवा त्या काळच्या भारतातले जवळपास 2 लाख लोक ही त्या अंत्ययात्रेला होती, त्या महापरिनिर्वाणाला होती असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे 2 लाख लोक होतीच, ऑफिशियल रेकॉर्ड आहेच. पण लोकमान्य टिळक यांच्यासोबत जे त्या काळी हयात असलेले भारताचे काही महान हिरे, महान व्यक्तिमत्व, म्हणजे ज्यामध्ये नेताजी येतात, महात्मा गांधी येतात, यांच्यासारखे अद्वितीय हिऱ्यांनी काय म्हटलं आहे ते जाणून घेणं हा तेजस व्हॉइसचा उद्देश आहे. इनफॅक्ट तेजस व्हॉइसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आपण सुरुवात करूया महात्मा गांधी यांच्यापासून. महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळकांबद्दल म्हटलंय की लोकमान्य टिळकांचं निधन म्हणजे भारतीय राजकारणातील युगाचा अंत झाला आहे. काँग्रेस आता पोरकी झाली आहे. त्यांनी म्हणजे लोकमान्य टिळकांनी ज्या प्रकारे स्वराज्याची घोषणा केली त्या घोषणेने जनतेला जाग केलं. टिळक हे माझ्यापेक्षा म्हणजे गांधींपेक्षा टिळक हे माझ्यापेक्षा अधिक थोर देशभक्त होते. त्यांच्या पराक्रमासारखा दुसरा नेता नाही. यानंतर पुढचं नाव आहे देशाच्या स्वातंत्र्याचे खरे नायक, खरे हिरो नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांनी काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊया आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. नेताजी म्हणतात, टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे खरे मार्गदर्शक होते. त्यांनी अशा काळात बंड केले जेव्हा भारतीय समाज घाबरलेला होता. जर टिळक नसते तर भारतात क्रांतीची ज्योतच पेटली नसती. खूप मोठं वाक्य आहे, खूप मोठी प्रतिक्रिया त्यावेळी नेताजींनी दिलेली. म्हणजे याचा अर्थ जर आपण समजावून घेतला तर काय भीषण परिस्थिती त्यावेळी होती जेव्हा लोकमान्य टिळक उभे राहिलेले. आणि अर्थातच आपल्याला स्फुरण उरतं ते म्हणजे आपल्याला एक मोटिवेशनल एक एनर्जी येते, ते म्हणजे स्वराज्याच्या त्यांच्या घोषवाक्याने. त्यानंतर आपण जाणून घेऊया नेहरू यांच्याविषयी. नेहरूंनी खरं तर काय प्रतिक्रिया दिली ते देखील खूप महत्वाचं होतं. नेहरू म्हणत, टिळक हे लोकांचं हृदय जिंकणारे नेते होते. त्यांनी विचारात, वागणुकीत आणि राष्ट्रप्रेमात प्रामाणिकपणा ठेवला. भारताला ज्या प्रकारचं नेतृत्व हवे होते ते टिळक होते. व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे वीर सावरकर. ते म्हणतात टिळकांचे जीवन म्हणजे एक यज्ञ होता. देशासाठी झिजलेले आयुष्य. त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्यांच्या स्वराज्य या मंत्रामुळेच तर आम्ही हुतात्म्याची वाट धरली. आता हे झाले आपल्या देशातले हिरो, आपल्या देशातले काही अद्वितीय व्यक्तिमत्व ज्यांनी टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया होत्या. यामध्ये एक महत्वाची आहे ती म्हणजे परदेशी लेखक आणि राजनैतिक निरीक्षकांनी देखील जेव्हा टिळकांचं निधन झालं तेव्हा त्यांनी असं म्हटलं, इंडिया लॉस्ट हर नेपोलियन ऑफ नॅशनलिझम. ही वॉज द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. येस, ही वॉज द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, येट द मोस्ट लव रेबल. समजून घ्या काय असामी होती लोकमान्य टिळक. तेजस व्हॉइसच्या माध्यमातून आम्ही भारताच्या या अद्वितीय सुपुत्राला मानवंदना अर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.